राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची रवानगी कसाबसाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात करण्यात आली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यावधीच्या घोटाळा प्रकरणी रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती। अनेक दिवसांपासून सीआयडीचं पथक त्याच्या मागावर होतं। अखेर पुणे नगर रस्त्यावरील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली। नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात। रमेश कदमची कसाबच्या कोठडीत रवानगी झाली आहे। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झालाय। महामंडळाद्वारे स्वतःच्या मालकीच्या संस्थांना बेकायदा कर्ज वाटप, महामंडळाच्या पैशातून महागड्या गाड्यांची खरेदी। 20 जुलैपासून कदम फरार होय। राष्ट्रवादी काँग्रेसमधून यांचं निलंबन झालंय। या संदर्भात आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे खरं तर हे दोन घटना एवढ्या गंभीर आहेत की नेमकं हसावं की रडावं ते कळत नाहीये। रमेश कदम यांनी 250 कोटींचा घोटाळा केलाय, पण कसाबला ठेवण्यात आलेली कोठडी ही क्रिमिनल मॅटर मधला, हा घोटाळा झालेलं प्रकरण सिव्हिल मॅटर मधलं, अशा दोन प्रकारची गल्लत घालून ऑलरेडी महाराष्ट्रात कोल्हापूर असेल, नागपूर असेल, येरवडा असेल, प्रत्येक ठिकाणी जेलमधल्या अंतर्गत कारभाराचे वाबाडे निघत असताना आता समोर आलेलं प्रकरण हे तेवढंच गंभीर आणि धक्कादायक आहे। नेमकी चूक काय झाली आहे? धक्कादायक बाब आहे, कारण कसाबला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं ती हायली सिक्युरिटेड झोन म्हणून अर्थ रोड मधला भाग ओळखला जातो आणि मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादासाठी खासी कोठडी बनवण्यात आली होती। आणि या ठिकाणी खरं तर जे अट्टल गुन्हेगार असतात किंवा दहशतवादी असतात त्यांना ठेवणं अपेक्षित आहे, परंतु आर्थिक घोटाळा प्रकरणी अटक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना कसाबच्या कोठडीत का ठेवण्यात आलं, हा खरा मोठा प्रश्न आहे। याच्यामागे जेल प्रशासनाचा काय हेतू आहे हा समोर आता विषय येतो आहे। आणि प्रामुख्याने ज्या ठिकाणी दहशतवादी अट्टल गुन्हेगार यांना ठेवायचं त्या ठिकाणी आर्थिक गुन्हे प्रकरणी अटक झालेल्या रमेश कदम यांना ठेवण्यात आलंय। प्रामुख्याने रमेश कदम यांना पूर्वी न्यायालयाने जेव्हा न्यायालयीन कोठडी सुरुवातीला सुनावली होती, त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावली, त्यांना त्यानंतर अर्थरोड तुरुंगात हलवण्यात आलं, परंतु अर्थरोड तुरुंगात यापूर्वी ते साध्या कोठडीत होते। आणि आता जी जेलमधील सुधारणाकडून माहिती मिळते त्यानुसार त्यांना आता कसाबला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्या कोठडीत ठेवण्यात आले। 2012 साली नोव्हेंबर 2012 सालापर्यंत कसाब या कोठडीत होता, त्यांना त्याच्यानंतर कसाबला फाशी देण्यात आलं आणि त्यानंतर ही कोठडी रिकामी होती। परंतु आता या ठिकाणी छोटा राजनला जेव्हा भारतात आणलं तेव्हा त्याला ठेवलं जाईल अशी साधारणतः चर्चा होती। छोटा राजन सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे, परंतु असं असताना ही रिकामी कोठडी होती या ठिकाणी रमेश कदम यांना का ठेवण्यात आलं हा खरा प्रश्न आणि याच्या मागचा जेल प्रशासनाचा, जेल अधिकाऱ्यांचा काय हेतू आहे याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नक्कीच रमेश कदम यांना या कोठडीत का ठेवण्यात आले हा खरा प्रश्न आहे, कारण अंडा सेलमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा बाहेर आल्यानंतर त्या सेलची गुप्तता, गोपनीयता ही लीक होण्याची शक्यता, एवढ्या साध्या गोष्टीचा गृह मंत्रालयानं का विचार केला नाही हा प्रश्न आता गृह मंत्रालयाला आणि जेल प्रशासनाला अडचणीत आणणार आहे हे मात्र नक्की। धन्यवाद दीपक या माहितीबद्दल। आपण या संदर्भात चर्चा करूयात। नाजिया अलवी डीएनएच्या पत्रकार आहेत। नाजिया जी, स्वागत आपका। एक बंदा जो पॉलिटिकल पार्टी से कनेक्टेड है, एक बंदा जिस पे फ्रॉड का आरोप लगाया है, उस बंदे को कसाब के जेल में क्यों रखा गया है? देखिए, इस बारे में तो जेल अथॉरिटीज ने कुछ भी क्लियर नहीं कहा है कि रमेश कदम को क्यों वहां पर रखा गया है, बट हमारे पास यही कॉन्फर्मेशन है कि रमेश कदम इसमें अजमल कसाब के हाई सिक्योरिटी सेल में रहते हैं अगस्त से, जब से वो अरेस्ट हुए हैं। और अनऑफिशियल रीजन उसमें ये है क्योंकि कसाब का सेल में एसी भी लगा हुआ है, जो ऑफिशियली तो नहीं चलता है, इमरजेंसी पर्पसेस के लिए लगा था कि अगर कोई मेडिकल इमरजेंसी हो जाए कासाब को तो वहां पर उसको वहीं पर ट्रीटमेंट दिया जा सके। बट शायद ये एक रीजन हो, प्लस वो सॉलिटरी है, एकदम अलग है, तो शायद पॉलिटिशियंस को जो अपनी चीजें जो चाहिए वो वहां पर इजीली अवेलेबल हो जाती होंगी। बट ऑफिशियली इसका कोई रीजन नहीं है कि वहां एक एनसीपी के लीडर को क्यों कसाब के सेल में रखा हुआ है। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।